दंडवत हो। इसवी या ठिकाणी संपन्न होत असलेलं हे ब्रह्मविद्या निरूपण सत्र, आजच्या या द्वितीय सत्रामध्ये आपण सायंकालीन पूजा अवसराचे पुढचे जे 2 चौपदे आहेत त्या श्रवण करणार आहोत। पहिल्या सत्रामध्ये आपण आचार्य श्री चक्रपाणी भास्कृत पूजा अवसराच्या पहिल्या 2 चौपद्या बघितलेल्या आहेत, ज्यामध्ये मध्यान्हकाळीचा पूजा अवसर संपन्न झाल्यानंतर स्वामी सर्व भक्तजनांसमवेत भोजनता स्थानाकडे विजे करतात आणि काठावर असलेल्या त्या भोजनता स्थानावर स्वामी विराजित होतात। बाईसा स्वामींसाठी जे काही भिक्षांना आलेला आहे भक्तजनांकडनं, त्या भिक्षांना झोळीतून बरवा पदार्थ स्वामींसाठी ते निवडतात आणि स्वामी त्या पदार्थांची आरोगणा करतात। समस्त जी भक्त मंडळी आहेत त्यांचं सुद्धा भोजन त्या ठिकाणी होतं आणि ते भोजन होण्याआधी ती झोळी दृष्टपूत केलेली आहे, सत्प्रसादित केलेलं आहे ते दृष्टपूत करून, आणि ते प्रसाद जे आहे तो प्रसाद समस्त भक्त मंडळी जे आहेत ते ग्रहण करतात। असा प्रसंग आपण पहिल्या 2 चौपद्यांमध्ये ऐकलेला आहे। या अनुषंगानेच सूत्रपाठामध्ये जो सायंकालीन पूजा अवसर आलेला आहे, केशराज व्यासांनी त्याची बांधणी केलेली आहे, त्याचा सुद्धा थोडासा भाग आपण बघूया। भटोवास झोळी काठीयेसी घालूनी ठेवीती, म्हणजे भिक्षा मागून आल्यानंतर ती जी झोळी आहे ज्याच्यामध्ये भिक्षांना आहे ती काठीयेसी घालूनी ठेवीती, म्हणजे थोडं उंचावर जी काठी आहे त्याला अडकवून ठेवलेलं आहे, किंवा काठीच्या टोकाला ते अडकवून ती काठी उभी करून ठेवलेली आहे, म्हणजे जमिनीचा आणि त्या झोळीचा संपर्क येऊ नये। आला तर काय होईल, त्या पदार्थाला मुंग्या लागू शकतात आणि म्हणून मुंग्यांपासून दूर असं ते अडकवून ठेवलेलं आहे उंचावर। गोसाव्यांच्या श्री चरणा लागती, आणि भिक्षेवरून आल्यानंतर झोळी दृष्टपूत केली, झोळी ठेवून दिली, स्वामींच्या श्री चरणा लागले। निधिवासया हाटा जाती पूजा द्रव्य आणीती, जेव्हा केव्हा आवश्यकता असेल तेव्हा भटोवास निधिवास म्हणजे नेवाशाला जातात। आता आपण डोमेग्राम जर का केलं तिथून नेवासा जवळच आहे। भटोवास पायी जायचे, पायी यायचे, सर्व साहित्य घेऊन पूजा द्रव्य आणायचे, आणि हे रोजचं नाही, हे कधी काळी जेव्हा लागेल त्यावेळेला बाईसा स्वामींकडे ते सूचित करायच्या की असं असं आपलं साहित्य पूजा द्रव्य आणायचं आहे, आणि मग आचार्य भटोबास जायचे। पूजा द्रव्य आणि ती बाईसांच्या हाती देती, आपण अलंकार गुंफत बैसले असते। अलंकार म्हणजे फुलांचे अलंकार। भटोबा स्वामींसाठी रोज फुलं आणायचे आणि त्या फुलांचे विविध प्रकारचे अलंकार विविध अवयवांसाठी, म्हणजे मनगटासाठी वेगळा अलंकार आहे फुलांचाच, श्रीकंठासाठी वेगळा अलंकार, श्रीमुकुटासाठी वेगळा अलंकार, श्रीकर्णासाठी वेगळा अलंकार, फुलांचे अलंकार असे बनवायचे आचार्य भट्टोबास। आणि गोसावी भोजन त्या बीजे करीती, आणि मग ती वेळ झालेली आहे, जे सकाळच्या पूजा अवसरात पहिल्या 2 चौपद्यात आपण विषय बघितलेला आहे की स्वामी भोजनता स्थानाकडे बीजे करण्यासाठी निघतात। भोजन त्या बाईसे आसन रचिती, तिथे भोजन त्याला स्वामींच्या आधी बाईसा जायचे, तिथे झाडझूड करून तिथे आसन रचायचे। गोसावी आसनी उपविष्ट होती, आमचे स्वामी त्या आसनावर विराजित व्हायचे। बाईसे पालवे श्रीचरण परमार्जिते, काव्य विभागामध्ये एवढं स्पष्ट आलेलं नाहीये, परंतु इथे गद्य विभागामध्ये एवढं स्पष्ट आलेलं आहे की बाईसा काय करतात, स्वामी
बीजे करतात, चालत आलेले आहेत स्वामी. आणि मग बाईसा स्वामींचे श्रीचरण जे आहेत ते पालवे म्हणजे स्वच्छ कपड्याने, परमार्जिती म्हणजे पुसतात, आसनावर ठेवतात. गोसावियांच्या दृष्टीपुढा भक्तिजनांची पांती होय. स्वामींच्या समोरच सर्व भक्तिजन भोजनासाठी बसायचे. कदाचित बाईसे पदार्थ निवडिती, कधी कधी बाईसा पदार्थ निवडायचे. जर का स्वामींची आरोगण्याची इच्छा असेल त्यावेळेला बाईसा पदार्थ निवडायच्या. गोसाव्यांशी आरोगणा होय. स्वामींना सुद्धा तिथे कधी कधी भोजन व्हायचं. मग गोसावी मढासी बीजे करीती, आपण तोही भाग दुसऱ्या चौपदीमध्ये बघितलेला आहे की बीजे करी स्वनगरा प्रतिभक्त काजा, म्हणजे सर्व भक्तजनांसह स्वामी या भोजनता ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांसोबतच परत भोजनता ठिकाणाहून राजमठामध्ये स्वामी बीजे करतात. तव सायंकाळ होय, संध्याकाळ झालेली आहे. बाईसे पुढा जाते, म्हणजे त्या काळामध्ये जेही भोजन असेल किंवा कुठलंही कार्य करायचं असेल तर ते काळोख पडायच्या आधी, घरी परतायचं असेल तर काळोख व्हायच्या आधी घरी माणूस हजर असायचा. भोजन सुद्धा त्या काळोखाच्या आधी तयार असायचं आणि काळोखाच्या आधी ते भोजन केल्या सुद्धा जायचं. आमचे आजोबा होते भालुतकर बाबा, त्यांना रोज संध्याकाळी 5ला भोजन लागायचं. खानदेशमध्ये आजही लवकर भोजन करतात, सकाळी 9 आणि संध्याकाळी 5 वगैरे असतात जुने लोक. मग स्वामींचा पूजा अवसर व्हायचा आहे तर पूजा अवसर सुद्धा कधी होणार? काळोख झाल्यानंतर. जर का लाईट नसले तर आपण काय करतो, लवकर काही कार्य आटपून घेतो, भोजन वगैरे ते बनवून घ्या कमीत कमी, म्हणजे काळोखामध्ये आपल्याला काही सुचत नाही म्हणा. आणि आरोग्यदृष्ट्या म्हणा किंवा आहारदृष्ट्या म्हणा, काळोखाच्या आधीच, काळोख पडण्याच्या आधी भोजन ग्रहण करून झालं पाहिजे, जेवून झालं पाहिजे. आणि तो जो काही शिरस्ता आहे जुन्या काळापासून सुरू आहे. आमचे स्वामी पश्चात प्रहरी उठतात, परंतु सकाळी उठण्यासाठी रात्री लवकर झोपलं पण पाहिजे आणि त्याच्या आधी जेवलं पण पाहिजे. लवकर जेवलं पाहिजे, लवकर झोपलं पाहिजे, तेव्हा पश्चात प्रहरी आपल्याला जाग येईल. म्हणजे आपल्याला पश्चात प्रहरी जाग का नाही येत त्याचं उत्तर याच्यामध्ये दडलेलं आहे. आपण जेवतो उशिरा, झोपतो उशिरा आणि उठतो उशिरा. तर इथे तसं नाहीये. इथे पश्चात प्रहरी स्वामी उठतात आणि सायंकाळी सुद्धा स्वामींचा पहुड लवकर होतो. परंतु कधी कधी जर का आमच्या स्वामींची प्रवृत्ती असेल तर निरूपण सुद्धा रात्रभर सुद्धा चालतं. तर या ठिकाणी स्वामी बीजे करता सायंकाळ होते. बाईसे पुढा जाती सडा संमार्जन करीते. आता इथे सुद्धा स्वामी तिथून निघण्याच्या आधी बाईसा आधी निघतात तिथून आणि आल्यानंतर काय करतात, सम्मार्जनादि कृती सारुनी रंगमाळा नागांबिका सस्नात मार्जन कृत्य शुद्धा सर्वेश राजभुवनी उजळी प्रदीपू पद्मासनी परिकरे प्रभुराव बैसे. बाईसा पुढे येतात आणि काय करतात, सम्मार्जनादि कृती सारुनी रंगमाळा. सायंकाळच्या पूजा अवसरातला तो भाग आपण बघत आहोत की सायंकाळ होय, बाईसे पुढा जाती सडा सम्मार्जन करीती चौक रंगमाळिका भरिती ओट्यावरी आसन रचिती. आणि ओट्यावर स्वामींसाठी बसण्याचं आसन सुद्धा रचल्या जात आहे. आणि पुढे आल्यानंतर सडा सम्मार्जन. सडा सम्मार्जन माहितीये का? माहितीये की नाही? शहरातल्या लोकांना माहित नसतं बरं, कारण तिथे अंगणच नसतं. सडा संभाळण्यासाठी अंगण लागतं आणि त्या अंगणामध्ये माती लागते. ती जर का लादी बसवली असेल तिकडे सडा संमार्जन काही होत नसतं. म्हणजे तिथे झाडून घ्या, तिथे शेण सारवा, असं सगळं केलं जातं ते. आणि मग चौकरंग माळिका म्हणजे रांगोळी सुद्धा त्या सारवलेल्या जागेवरच रांगोळी उठून दिसते. लादीवर अशी रांगोळी काही उठून दिसत
नसते. मग बाईसा काय करतात की आधी पोचतात, राजमठ झाडून काढतात, ते अंगण झाडून काढतात, तिथे सडा संमार्जन करतात आणि संमार्जनादी कृती, संमार्जन आदी म्हणजे त्याच्यामध्ये सर्वच आलं, इत्यादी म्हणतो ना आपण, तसं आधी त्याच्यामध्ये आलं. म्हणजे झाडलं पण आहे, ते सारवलेलं पण आहे. आणि मग सारुनी रंगमाळा, म्हणजे त्याच्या रंगमाळा म्हणजे रांगोळ्या तिथे काढलेल्या आहेत. नागांबिका सस्नात मार्जन कृत्य शुद्धा. आता झाडल्यानंतर धूळ उडते आहे, सारवल्यानंतर सुद्धा अंग जे काही शेण लागलं असेल काही वगैरे, तर इत्यादी कारणामुळे बाईसा काय करतात, आता स्वामींचा पूजा अवसर आपल्याला करायचा आहे. जसं तुम्हाला देवपूजा वंदन करायचं आहे, स्थान वंदन करायचं, तुम्ही काय करतात, हात सोहळे करता. सोहळे करणे म्हणजे काय, स्वच्छ करणे. जे अशुद्ध हात आहेत, काही लोक काय करतात, थोडंसं पाणी घेतात. आजकाल ते सगळ्यांकडे पाण्याच्या छोट्या त्या बाटल्या असतात, ते काय करतात, हात ओले करतात, फक्त हात सोहळे होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कधीतरी हात स्वच्छ धुवून बघा एका भांड्यामध्ये. ते हात सोहळे करायचं भांडं जर का फिरवलं ना, सगळ्यांचे हात धुतले तर काय होतं, कसं पाणी निघतं, ते जमा पाणी कसं होतं, ते गडूळ पाणी जमा होतं. म्हणजे आपल्या हाताला तेवढी धूळ असते. म्हणून हात सोहळे जर का करायचे असतील तर ते व्यवस्थित धुतले पाहिजे. जसं तुम्ही जेवायच्या वेळेला करता का, तसं जेवायच्या वेळेला जेव्हा आपण हात धुतो तेव्हा नुसतं थोडंसं पाणी घेता का हातावर, हात ओले करता का फक्त, नाही, साबणाने हात स्वच्छ धुतो. नाही साबणाने, परंतु हात स्वच्छ धुतले पाहिजेत. तेव्हा त्या हातावरचं जो काही घाम असेल, माती असेल, ही ती निघून जात असते. जसं भांड्याचं खरकट नुसतं भांडं धुतल्याने जात नाही, त्याला घासावं लागतं, परत धुवावं लागतं. नुसतं धुवून नाही, त्याला चोळून धुवावं लागतं, तेव्हा ते भांडं स्वच्छ होतं. तसे हात सुद्धा चोळून धुवावे लागतात, त्या वेळेला ते स्वच्छ होतात, माती निघून जाते त्याच्यावरची. मग बाईसा काय करतात, नागांबिका सस्नात मार्जन म्हणजे स्नान करतात. किंवा पूजा अवसरामध्ये आलेलं आहे की हात पाय धुती, तोंड धुती, सोळे वस्त्र वेढीते. म्हणजे स्वामींचा पूजा अवसर करायचा आहे, नुसतं हातालावर किंवा पायावर आपली धूळ उडालेली नाही, तर कपड्यावर सुद्धा ती धूळ उडालेली आहे. आणि हे करत असताना थोडा घाम आला असेल वगैरे काही, अशा कुठल्याच प्रकारचा दुर्गंध स्वामींपर्यंत जाऊ नये. किंवा धुळीने माखलेले जे वस्त्र आहेत ते स्वामींना त्या वस्त्राचा स्पर्श झाला नाही पाहिजे. आणि म्हणून सोळे वस्त्र वेडीती, कोणासाठी, देवासाठी. हातपाय धुती, तोंड धुती, सोळे वस्त्र वेडीती, कुणासाठी आहे, देवासाठी म्हणून आहे. असं धानाईसाला विचारलं, हे शृंगार कुणासाठी केलेलं आहे, हे 16 वस्त्र, चांगलं वस्त्र तुझी कास घातलेली अशी कुणासाठी, त्यांनी सांगितलं, हे मी स्वामींसाठी म्हणून शृंगार केलेला आहे, स्वामींसाठी म्हणून हे वस्त्र मी परिधान केलेलं आहे. म्हणजे जो परमेश्वराला अनुसरलेला जो व्यक्ती आहे, परमेश्वराच्या सेवेला जो अनुसरलेला व्यक्ती आहे, तो प्रत्येक कार्य परमेश्वराला समोर ठेवून ते करत असतो. तर पत्नी असते, पत्नी सासरी जाऊन जे जे काही त्या ठिकाणी सेवा करते, काम करते, कुणाचं बोलणंही खात असते, ती कुणाकडे बघून खाते, ते सगळं काय, एका पतीकडे बघून, या व्यक्तीकडे बघून ती सगळं सहन करत असते. तसं परमेश्वर भक्त जो असतो तो परमेश्वरासाठी प्रत्येक प्रकारचे कष्ट सहन करायला तो तयार असतो. त्याच्यासमोर प्रत्येक वेळी परमेश्वर असतात. आणि म्हणून धानाईसानी जसा तो शृंगार किंवा ते वस्त्र परिधान स्वामींसाठी म्हणून केलेलं आहे, तसं बाईसा सुद्धा, बाईसांचं प्रत्येक कार्य जर का आपण बघितलं ते स्वामींशिवाय नाही. बाईसा कुठेच चिडलेल्या नाहीयेत स्वतःसाठी म्हणून. कुणीतरी बाईसांना बोललंय आणि म्हणून बाईसा चिडल्या अशी एकही लीळा नाहीये. पण स्वामींना कुणीतरी बोललं मग मात्र बाईसा चिडलेल्या आहेत. कुठलीही सेवा आहे ती फक्त स्वामींसाठी म्हणूनच आहे, स्वतःसाठी म्हणून नाही. डोमेग्रामला असताना स्वामी म्हणतात की आज काही भोजन तयार करू नका, आज काय करा, जे भिक्षांना येईल त्यातलंच आम्ही ग्रहण करू, आज काहीच शिजवायचं नाही. आता असं सांगून स्वामी विहरणाला गेलेले आहेत.
आणि तिथेच सगळेजण एकत्र येणार आहेत, तोपर्यंत बाईसा महादाईसांना सांगतात की असं कर. स्वामींनी तर नाही सांगितलं तरी सुद्धा भिक्षेला कसा भात येतो, काय येतो, प्रत्येक घरचा भात वेगवेगळा असतो ना. काही घरचा भात असेल तो चांगला मोकळा झालेला असतो, काही घरचा भात असेल तो असा थोडासा जास्त पाण्यामुळे तो गचका झालेला असतो. मग स्वामींसाठी जे काही भात आपल्याला वाढायचा तो कसा पाहिजे, चांगला भात पाहिजे, चांगला शिजलेला पाहिजे, पाणी त्याचं प्रमाणामध्ये असलं पाहिजे, सडसडीत पण नको आणि एकदम जास्त पाणी झालेलाही भात नको. असं बाईसांचं नेहमीच होतं की स्वामींच्या प्रत्येक सेवेकडे जातीने लक्ष द्यायचं. आणि त्या दिवशी मग महादाईसांना त्यांनी सांगितलं की तू थोडासा भात बनवून आण स्वामींसाठी. स्वामींनी नाही सांगितलं तरी आपण वाढूया. आणि मग स्वामींसाठी ते भात बनवून आणलेला आहे. म्हणजे तिथे सुद्धा ताजा भात बनवायचा आहे किंवा ते काही शिजवायचं आहे, तांदूळ चांगला भात बनवायचा, तो कुणासाठी, स्वतःसाठी नाही, तर स्वामींसाठीच. म्हणून बाईसांचं कुठलंही कार्य असेल ते स्वामींच्या सेवेशिवाय किंवा सेवे वेगळं आपल्याला बघायला मिळत नाही. आणि म्हणून इथे बाईसा जे काही सस्नात मार जनकृत्य शुद्धा, म्हणजे या ठिकाणी जे काही स्नान करत असतील, हातपाय स्वच्छ धुत असतील, कृत्य शुद्धा, असं शुद्ध होण्याची जी काही क्रिया बाईसा करतात, त्याचं त्यामागे उद्दिष्ट असं आहे की आपलं कुठलंही वस्त्र असेल किंवा शरीराचा कुठलाही असा भाग जो ओळा झालेला आहे, घामाने माखलेला असेल, धुळीने माखलेला असेल, कपडे अस्वच्छ असतील, तर ते स्वामींना तो स्पर्श होता कामा नये. म्हणजे सेवकाला एवढी काळजी घ्यावी लागते. नुसती सेवा करायची म्हणजे सेवा करत बसायचं नसतं. सेवा करताना ओळं सोळं सगळं बघायचं असतं. आपण पाणी देत असताना ते ग्लासामध्ये बोट बुडून देतोय का, किंवा जो ग्लास आपण घेतोय भरण्यासाठी खूप वेळा असं असतं बरं का की त्याच्यामध्ये बोट बुडवून आपण तो रिकामा ग्लास घेऊन जातो माठापर्यंत आणि मग त्याच्यात पाणी भरतो. म्हणजे तुमच्या हाताची बोटाची जी काही माती असेल ती सगळी त्या आतमध्ये ग्लासला लागते आणि मग ते माती फ्लेवरचं पाणी मग, म्हणजे जे त्याच्यामध्ये नुसतीच माती नाहीये, त्याच्यामध्ये घाम सुद्धा आहे, काही अजून कुठे आपण हात टेकलेले ती घाण सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणून सेवा करणाऱ्या व्यक्तीने, भोजन वाढणाऱ्या व्यक्तीने याची काळजी घेतली पाहिजे की आपण कुठेतरी बसलो, तिथून उठलो आणि चपाती वाढायला लागलो, हात तसेच आहेत आपले घाण. अर्थातच याच्यामुळे काय होतं की उत्तम प्रकारची जी क्रिया झाली पाहिजे ती होत नाही. त्याच्यामध्ये थोडंसं काय होतं, तुमचा भाव जरी शुद्ध असला तरी सुद्धा पदार्थ सुद्धा आपल्याला व्यवस्थित चांगलं वाढता आला पाहिजे. आणि म्हणून सेवा करायचा हा भाव उत्तम आहे, परंतु सेवा करण्याचं सुद्धा ज्ञान हे असणं गरजेचं आहे. श्री चक्रधर स्वामी म्हणतात वैराग्य करायचंच आहे, पण वैराग्य करण्यासाठी सुद्धा ते वैराग्य कसं करावं याचं ज्ञान असलं पाहिजे. मानव पंथ जो आहे तो ज्ञानाच्या आधारावर चालणारा पंथ आहे. प्रत्येक गोष्टीचं प्रमाण, प्रत्येक गोष्टीला ज्ञानाचा आधार. कुठलीही क्रिया करा. आमच्या स्वामींनी एका ठिकाणी बघितलं की ते एका मंदिराला चुना लावत होते, 2-3 लोक, म्हणजे जुना चुना काढून नवीन चुना लावत होते. स्वामींनी त्यांना विचारलं की हा चुना तुम्ही कसा बनवला, काय बनवला? त्यांनी सांगितलं असं असं बनवलं. स्वामी म्हणतात तुम्ही जो बनवलेला जो चुना आहे त्याच्यापेक्षा जो आधी लागलेला जुना चुना आहे तो आधीचा चुना आजही चांगलाच आहे. तुम्ही जो बनवताय, जो बनवलेला आहे तो निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. म्हणजे स्वामी त्यांना त्याचं ज्ञान करवून देतात की उत्तम प्रकारचा चुना तयार झालेला आहे हे कसं ओळखायचं, तर त्याचा जर का गोळा काढून जर का तो समोर ठेवला श्वानाच्या, तर लगेच तो दहीभात म्हणून तो खायला येतो. म्हणजे इतकं त्याला तो हुबेहूब दहीभात वाटतो. इतक्या सुंदर प्रकारे स्वामींनी ते उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे त्या गोष्टीचं प्रमाण दिलेलं आहे. पाषाण जातीचं निरूपण केलं देवाने, घोडे जातीचं निरूपण केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान हे दिल्या जातं महानुभाव पंथामध्ये. तसंच सोवळं ओवळं, स्वच्छ अस्वच्छ,
हे कुठल्या वेळेला? सेवेच्या वेळेला. तुम्ही नित्यविधीमध्ये आहात, तुम्ही वैयक्तिक तुम्ही कसेही राहा, काही अडचण नाही, पण निमित्त विधीमध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तिथे तुम्हाला सोळवळं थोडंसं पाळावं लागेल. स्वतःसाठी नका पाळू, इतरांसाठी ते तुम्हाला पाळावं लागेल. आणि सेवा करत असताना ती सेवा दोषरहित झाली पाहिजे, याकडे मुख्यत्वे लक्ष देणं गरजेचं आहे. दोषयुक्त जर का ती सेवा झाली मग काही अर्थ नाही. आणि म्हणून सांगितलं की जर का तुम्हाला पाणी आणायला सांगितलं आणि तुम्ही गेलात पाणी आणायला, धावत गेलात, धावत आलात, खाली मुंग्या मेल्या, आता सांगा बरं काय महत्वाचं झालं त्याच्यात? सेवा तर घडली तुम्हाला, परंतु मुंग्या मेल्या त्याचं काय? त्याचा हिशोब पण वेगळा द्यावा लागणार आहे आपल्याला. म्हणून दोन्ही गोष्टी बघा की सेवा पण उत्तम झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये दोषरहित सुद्धा ते झालं पाहिजे. आणि म्हणून बाईसा काय करतात? कृत्य शुद्ध म्हणजे शुद्ध होण्याची जी प्रक्रिया आहे ती रोज बाईसा पूजा अवसराच्या आधी काय करतात? हातपाय धुती, सोळे वस्त्र वेळीती, अशा प्रकारे बाईसा स्वामींच्या सेवेमध्ये काळजी घेतात. सर्वेश राज भुवनी उजळी प्रदीपू. आणि आता काळोख व्हायची वेळ म्हणजे जसं सूर्य खाली खाली जातो तसं घरातला काळोख जो आहे, घरातला अंधार वाढत जातो. मग अशा वेळेला काय करावं लागतं? लाईट लावावी लागते. आता त्या काळामध्ये लाईट नाहीये की बटन दाबलं की लाईट लागली असं नाही. त्या काळामध्ये दिव्याचा आधार आहे, दिवा लावला जातो. जेव्हा दिव्याचं काम नाहीये तेव्हा काय केलं जातं? तर दिवा विझवल्या जात नाही. म्हणजे अग्नी निर्माण करणं हे त्या काळामध्ये थोडं कठीण होतं, म्हणून जो अग्नी प्रज्वलित केलेला आहे तो राखून ठेवला जायचा. मग दिवा काय करायचा? त्याची वात थोडीशी खाली घ्यायची, कमी करायची, म्हणजे तो कमी प्रमाणामध्ये जळत राहील पण विझणार नाही. आता जेव्हा आपल्याला उजेड पाहिजे मठामध्ये तेव्हा बाईसा काय करतात? ती वात मोठी करून देतात. म्हणजे जशी वात मोठी होईल, ज्योत मोठी होईल आणि प्रकाश सुद्धा त्या पूर्ण त्या मठामध्ये पसरेल, उजेड होईल त्याच्यामध्ये. या संदर्भामध्ये आपल्याला वेरूळची लीळा आपल्याला आठवता येते की जेव्हा दुपारच्या वेळेलाच जानव उपाध्याय स्वामींच्या भेटीसाठी म्हणून आलेले आहेत, भरपूर लोक आलेले आहेत. दादोसांनी सांगितलं बघा स्वामींचं काय अवसर सुरू आहे, बघून या तुम्ही. आणि जानोपाध्याय आले दुपारच्या वेळेला. तुम्ही दुपारच्या वेळेला कधी वेरूळ वंदन केलंय का? वेरूळ स्थान वंदन करायला जा अशा दुपारच्या वेळामध्ये 2-3 वाजता. एक तर वरून ऊन आहे आणि खाली खडक आहे सगळा, इतकं तापतं तिथे. आणि त्या उन्हामध्ये ते आलेले आहेत. बाईसांनी दरवाजा उघडला, आतमध्ये आले, मठामध्ये जिथे स्वामींच्या गुंफेमध्ये गेले आणि तिथे काळोख होता. काळोख म्हणजे एक तर त्या उन्हातनं ते आल्यामुळे एकदम आतमध्ये गेलो आपण की डोळ्यासमोर थोडी अंधारी असते. आणि ते म्हणतात मनातल्या मनात जर का बाईसांनी आता दीप जर का उजळला, मोठा जर का ती वात केली, म्हणजे ह्या गुंफेमध्ये प्रकाश वाढेल आणि त्याच्यामुळे मला स्वामींना व्यवस्थित बघता येईल. तेव्हा स्वामींनी काय केलेलं आहे? त्यांचा तो मनोरथ जाणला आणि एकदम श्रीमूर्तीवर प्रकाश पडलेला आहे. त्यावेळी स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही काय आम्हाला दिव्याच्या माध्यमातून बघणार आहात का? आम्ही काय तुम्हाला दिव्याच्या माध्यमातून दिसणार आहोत का? दिसणार आहात का देव? जे 101 दिवे लावतात त्यांना देव दिसलाय का आतापर्यंत? देव दिसला नाही. उलट त्यांना नंतर ती सगळी भांडी घासावी लागतात, त्याच्यात त्यांचा वेळ जातो. देवाला बघायचं असेल तर काय करावं लागेल? तुमचा ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला वाढवावा लागेल, त्याच्याशिवाय देव दिसणार नाही. प्रत्येक गोष्ट बघण्याची एक पद्धती असते. काही गोष्टी ते डोळे मोठे करून बघावे लागतात, काही गोष्टी ते डोळे बारीक करून बघावे लागतात तरच दिसतात. प्रत्येक गोष्ट बघण्याची एक पद्धती आहे. तसं देवाला जर का बघायचं असेल तर आपल्याला असं नाही बघता येणार, खूप दिवे लावले तुम्ही आणि देव दिसले असं नाही. परंतु त्या ठिकाणी ज्ञानाचा जर का प्रकाश असेल तर त्या ठिकाणी देवाची जाणीव होईल. देव दिसणार नाही, देव अनुभवास येईल, जाणीव होईल. आणि तो टप्पा जर का तुम्ही वाढवत गेले तर त्याच ज्ञानाच्या आधाराने पुढे परमेश्वरही दिसतील तुम्हाला.
तो पुढचा टप्पा आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला दिव्याचा संदर्भ आला म्हणून ती लीळा मी या ठिकाणी घेतलेली आहे की बाईसा काय करतात, त्या ठिकाणी सर्वेश राजभुवनी उजळी प्रदीपू. सर्वेश म्हणजे सर्वांचं जे ईश्वर आहेत, सर्वांवर ज्यांचं ऐश्वर्य आहे. सर्वेश अन्य व्यावृत्ती प्रकरण जर का तुम्ही बघितलं तर तिथे सांगितलं की हे कोण आहेत, देवता आहेत परी परमेश्वर नाही, असं मायेपर्यंत येतं. आणि मग शेवटच्या वचनामध्ये परमेश्वर हा शब्द आलेला आहे. चैतन्य परमेश्वर म्हणजे बाकीच्या कर्मभूमीच्या देवतेवर उच्च देवतेंचं ऐश्वर्य आहे, पण त्या देवतर त्याच्यापेक्षा उच्च देवतेचं ऐश्वर्य, सकळ देवतेंवर मायेचं ऐश्वर्य आहे. परंतु परमेश्वरावर मात्र कुणाचंच ऐश्वर्य नाही. म्हणून ते कोण आहेत, सर्वेश्वर, सर्वांवर ज्यांचं ऐश्वर्य आहे. परमेश्वर परम चालीचं ज्यांचं ऐश्वर्य आहे सगळ्यांवर, आणि त्यांच्यावर मात्र कुणाचंच ऐश्वर्य नाही. ते स्वतःच एक मोठं ऐश्वर्य आहेत. म्हणून सर्वेश्वर परमेश्वर जे आहे सर्वांचे ईश्वर असाही एक अर्थ आपण करू शकतो. त्या राजभुवनी परमेश्वर कुठे मुक्कामी आहेत, राजमठामध्ये मुक्कामी आहेत, डोमेग्रामला. उजळी प्रदीपू म्हणजे त्या ठिकाणी स्वामी ज्या राजमठामध्ये मुक्कामी आहेत त्या राजमठातला जो दीप आहे तो बाईसा काय करतात, प्रज्वलित करतात, तो मोठा करतात, त्याची ज्योत जी आहे ती वाढवतात. पद्मासनी परिकरे प्रभुराव बैसे. आणि मग आमचे स्वामी हे सर्व आटपत असतानाच स्वामींचा सुद्धा एक अंदाज आहे बरोबर की बाईसा कधी गेलेले आहेत, म्हणजे किती वेळामध्ये ते आटोपणार आहे याचा एक बरोबर अंदाज आहे. आणि बरोबर स्वामी त्या वेळामध्ये पोहोचतात. हे व्यावहारिक दृष्ट्या सांगितलं. एरवी तर आमचे स्वामी सर्वज्ञ आहेत, त्यांना माहिती कुठल्या वेळेला कुठे कसं पोहोचायचं आहे ते देवाला माहिती आहे. आणि स्वामी बरोबर त्या ठिकाणी उपस्थित होतात. तोपर्यंत सर्व सेवा बाईसांची आटोपलेली आहे. आणि मग स्वामी बाईसांनी जे पद्मासन रचलेलं आहे त्या पद्मासनावर आमचे स्वामी विराजित होतात. ओट्यावरी आसन रचिती गोसाव्यांसी 8 दिसा क्षौर 14 दिवसा मादने होय. आता ही एक माहिती याच्यामध्ये आलेली आहे गद्य पूजा अवसरामध्ये की स्वामींना 8 दिवसा क्षौर म्हणजे स्वामी जे वपन करायचे ते किती दिवसांनी, 8 दिवसांनी एकदा. आणि 14 दिसा मादने म्हणजे स्वामींचं स्नान हे 4 दिवसातनं एकदा व्हायचं, 4 दिवसातनं एकदा आंघोळ. बाईसे गाडू ढाळीती. बाईसा काय करायचे, उष्ण पाण्याचे, म्हणजे जर का थंडी असेल तर उष्ण पाणी असणार, आणि जर का उन्हाळा असेल तर कोमट पाणी असेल किंवा थंड पाणी असेल. आपण ते विशेषाला स्नान घालतात ना, आपण 12ही महिने कुठलं पाणी टाकतो, कडक पाणी, गरम पाणी एकदम. मुळात म्हणजे ते विशेष म्हणजे पाषाण, हे लक्षात घ्या पहिले. त्याच्यावर जेवढं तुम्ही गरम पाणी टाकाल तेवढं ते त्याची झीज होत राहते. तुम्हाला आम्हाला ते डोळ्यांनी दिसत नाही, ते झीज होत राहते त्याची. म्हणून त्याच्यावर 12 महिने गरम पाणी टाकू नका. कोमट पाणी पाहिजे तर, नाही तर थंड पाण्याने जरी केलं तरी काही हरकत नाही. ते जे काही आहे ते आम्हाला परत भेटणार नाहीये. स्वामींनी एकदा स्पर्श केलाय, स्वामींनी ते स्पर्श करून स्वामी बीजे केलेलं आहे स्वामींनी. आता तो विशेष आम्हाला परत भेटणार नाहीये. म्हणजे आहे त्याचं जतन आमचं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि म्हणून प्रसंगोचित तुम्हाला सेवा करताना प्रसंग काय आहे, वेळ काय आहे, काळ काय आहे, त्यानुसार तुम्हाला तिथे वर्तन करायचं आहे. कोणी जर का उन्हात आणत ना आलंय तर पहिले त्यांना काय देणार, चहा देणार का पाणी देणार, कुठलं पाणी देणार, थंड की कसं. मुळात कोणी उन्हात ना असेल तर आला असेल तर आपण चहाच्या ऐवजी काय विचारतो त्यांना, सरबत काही घेणार का. म्हणजे तिथे आपण तारतम्य थोडस बघतो. कोण कुठल्या वेळेला आलेलं, दुपारी 12 वाजता आलेल्या माणसाला तुम्ही नाश्ता विचारणार का, सकाळी 8ला आलेल्या माणसाला जेवण विचारणार का. म्हणजे सेवा करताना वेळ काळ हे सर्व बघून तुम्हाला तिथे
वर्तन करायचं आहे. आणि म्हणून इथे गाडू ढाळीती म्हणजे आता वेळ काळ कसा आहे, ऋतू कुठला आहे, त्यानुसार गरम कोमट किंवा थंड पाणी असणार आहे. ते उष्णोदकाचे गाडू ढाळीती म्हणजे पाणी जे आहे त्या लोट्यामध्ये घेऊन ते स्वामींच्या श्रीमुकुटावर ओतल्या जात आहे. चोखटे दाटनेनी श्रीमुकुट दाटती. आणि चांगलं जे वस्त्र आहे, चोखट म्हणजे स्वच्छ चांगलं धुतलेलं, दाटनेनी, दाटणे म्हणजे पुसणे नव्हे, दाटणे म्हणजे फक्त ठेवणं, म्हणजे काही लोक चेहरा पुसत नाही, त्याच्यावर फक्त कपडा असा असा करतात. किंवा आपण हात सोळे केल्यानंतर जो कपडा असतो ना, करमंजन असतं ते, त्याला चांगलं काही काही लोक चांगले हात पुसतात, एकदम हाताची घाण सगळी त्या कपड्याला लागत असते. तर तसं नाही, तुम्ही हात स्वच्छ धुतलेले आहेत, फक्त हात त्याच्यावर प्रेस करा, म्हणजे फक्त दाबा, ते जे कपडा आहे ते पाणी ओढून गेल फक्त. म्हणजे तशा पद्धतीने दाटणे. बहिर्वास ओळगविती. आणि स्वामींना बहिर्वास म्हणजे धोतर आहे ते ओळगविल्या जातं. गोसावी बहिर्वास वेळीती, फुटा प्रावरण करीती. आणि उपर्ण सुद्धा स्वामी प्रावरण करतात. आमचे स्वामी आसनावर उपविष्ट होतात. इथपर्यंत या पूजा अवसरामध्ये आपण येतो. आणि सायंकालीन पूजा अवसर आता स्वामींचा संपन्न होणार आहे. एरवी स्वामींच्या प्रत्येक लीळा हा एक अवसरच आहे. आणि स्वामींच्या ठिकाणी भक्त मंडळी जे काही स्वामींचं पूजन करतात त्याला पूजा अवसर असं म्हटलं जातं. मग ते जे पूजन आहे सायंकालीन ते आता या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि म्हणून आमचे स्वामी आसनावर उपविष्ट होतात. आसनावर उपविष्ट झाल्यानंतर काय आहे, आडा सुभाळ फळकी वर कस्तुरीचा, सर्वांगी रेखित सुभोरी सुकर्दमाची, श्रीशेखरी मुकुटमाळ विराजमान, श्रीकंठ मंडित सुवर्ण विचित्र माळा. स्वामी आसनावर विराजित झाले. आणि आसनावर विराजित झाल्यानंतर बाईसा काय करतात, आडा सुभाळ फळकी. आडा म्हणजे आडवा टिळा, सुभाळ म्हणजे चांगला. स्वामींचं कपाळ कसं आहे, चांगलं आहे. कपाळाचं वर्णन आहे स्वामींच्या. एरवी काही लोकांचे कपाळ आपण बघितले ते कसे असतात, नेहमी त्रासिक असतात. तुम्हाला कळतं का, कपाळावरून त्या माणसाच्या चेहरा लक्षात येतो की तो चेहरा एकदम असा त्रासिक असतो. तुम्ही आता उन्हात जा, तुमचं कपाळ लगेच इथे आड्या पडतात कपाळावर आपोआपच, आपल्या लक्षात येत नाही. आपल्या नावडतीची एखादी गोष्ट घडली किंवा नावडतीचा पदार्थ आपल्या ताटामध्ये वाढल्या गेला, जो पदार्थ आपल्याला आवडतच नाही, की आपल्या कपाळावर त्या आठ्या येतात. आणि आपल्या आठ्या आपल्याला दिसत नाही, फोटोमध्ये पण येत नाही त्या, पण बाकीच्यांना मात्र ते कळतात. आपलं कपाळ त्या पद्धतीचं आहे की ज्याच्यावर नेहमी त्रास उमटलेला असतो. काही जरी केलं तरी आपल्या कपाळावर त्या आठ्या असतातच. पण स्वामींचं कपाळ कसं आहे, सुभाळ आहे, म्हणजे चांगल्या प्रकारचं आहे. त्या कपाळाकडे बघितल्यानंतर सुद्धा, म्हणजे मूर्ती ज्ञानाच्या लीळेमध्ये येतं की स्वामींचा नख बघितलं, त्या नखाकडे सुद्धा जीव वेधल्या गेले. इतकं सुंदर नख आहे. आपल्याला सुद्धा नख आहे, पण आपल्याला ते नख सुंदर करावं लागतं, काय काय लावून त्या नखाला सुंदर केलं जातं. पण स्वामींचं नख मुळातच कसं आहे, दिसायला सुंदर आहे. त्या नखाकडे सुद्धा भक्त मंडळी वेधले जातात. अशा प्रकारची श्रीमूर्ती आहे स्वामींची. श्रीमूर्तीचं वर्णन केलं गेलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा इथे भाळ प्रदेश कसा आहे, एकदम विस्तृत आहे, व्यवस्थित आहे, असं संकोचित पण नाही आणि दिसायला असं अव्यवस्थित नाही असं नाही, ते व्यवस्थित आहे, एकदम जसं पाहिजे तसं ते कपाळ आहे. 32 लक्षणामध्ये जो अवयव जसा असला पाहिजे तो तसाच असणं, प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी ते जर का लागू झालं तर ती 32 लक्षणी ते देह असतं. ते 32 लक्षण पूर्ण ते अवयवावर जशीच्या तसे बसतात. आणि आमच्या स्वामींची श्रीमूर्ती
32 लक्षणामध्ये सुद्धा येत होती आणि परमेश्वर स्वरूप असल्यामुळे ती दैवी क्वापी म्हणजे तेज त्याचं त्या देहाचं काही और होतं, वेगळं होतं. आणि म्हणून त्या सुभाळ फळकी वर कस्तुरीचा म्हणजे त्या कपाळावर ते जे काही कस्तुरीचा आडा जो आहे तो बाईसा रेखतात, म्हणजे आडवा टिळा. म्हणजे सकाळचा पूजा अवसर बघितला तुम्ही तर गोसाव्यांच्या बाळप्रदेशी काय ऊर्ध्व पांढरा टिळा, गोपीचंदनाचा ऊर्ध्व पांढरा म्हणजे यू आकाराचा असा टिळा काढला जातो. दुपारची वेळ असेल तर चंदनाचा आडा. का बरं? कारण दुपारच्या वेळेला उष्णता जास्त असते, त्याच्यामुळे चंदनाचा आडा आहे. त्यावेळेला जर का चंदनाचा उपयोग घेतला तर हे जे काही मस्तक आहे ते शांत राहतं. हे स्वामींसाठी लागू नाहीये, हे सर्व लोकांसाठी म्हणून लागू आहे. आणि सायंकाळची वेळ असेल तर कस्तुरीचा जो आडा आहे तो रेखल्या जातो. सर्वांगी रेखित सुभोरी सुकर्दमाची. आणि सर्वांग जे आहे स्वामींची श्रीमूर्ती आहे त्या श्रीमूर्तीवर सुकर्दमाची, सुभोरी म्हणजे जे काही चंदन आहे त्या चंदनाचं जे काही पातळ केलेलं असं ते उगाळलेलं चंदन आहे ते काय केलं जातं, ते संपूर्ण अंगाला असं हलक्या हाताने लावल्या जातं. रेखित सुभोरी सुकर्दमाची. आणि पातळ लेप जो आहे तो चोपडला जातो. आणि कर्दम म्हणजे ते जे काही उगळलेलं चंदन आहे ते अशा पद्धतीने स्वामींच्या श्रीमूर्तीवर ओळगवल्या गेलं. श्री शेखरी मुकुटमाळ विराजमान. आणि स्वामींच्या श्री मुकुटी, श्री शेखरी म्हणजे श्री मुकुट आहे स्वामींचा, त्या मुकुटावर मुकुटमाळ. मुकुटमाळ म्हणजे मुकुटमाळ तर असं कुठेही त्याचा उल्लेख येत नाही. हा महानुभाव साहित्यामध्येच आपल्याला हा उल्लेख, हा शब्द ऐकायला मिळतो. एरवी गळ्यामध्ये घालायची जी माळा असतात त्याला गळदंड असं म्हणतात, गळ्यातली माळा. पण जी माळा श्री मुकुटाशी संबंधित असते ती माळ कानाच्या खाली येत नाही. ती माळ तशाच पद्धतीने बनवलेली असते. अशी पगडी असते, टोपी असते, ती डोक्यात घातली ती कानाखाली येते का? ती वरच्यावर असते. ती तसं ती माळ आहे. ती माळ घातल्यानंतर, परिधान केल्यानंतर ती कानाच्या वरच बरोबर ती अशी राहणार. त्याला मुकुट माळ असं म्हटलं जातं. ती मुकुट माळ स्वामींच्या श्री मुकुटामध्ये ओळगवल्या जाते. विराजमान. विराजमान म्हणजे ती माळा स्वामींना शोभून दिसते की स्वामी त्याच्यामुळे शोभून दिसतात. कसं असेल? स्वामींमुळे माळ शोभून दिसते. स्वामी शोभून नाही दिसत. स्वामी तर सुंदरच आहे, परंतु त्या अलंकारांना पहिल्यांदा कुठली तरी योग्य जागा प्राप्त झाली किंवा त्या जे काही वास्तविक अलंकार आहेत, वास्तविक अलंकाराने पण स्वामींचं पूजन केलेलं आहे कुठेतरी. कुठे केलेलं आहे? स्वामींचं पूजन केलं गेलं अलंकारांनी. अचलपूरला केलं, धानाईसांनी केलं, धानाईसाच्या वाड्यामध्ये त्यांनी नेलं आणि स्वामींना अलंकार ते घेऊन आले. निळभट्टांसाठी आणलेले होते अलंकार, त्याच्याही पेक्षा चांगले अलंकार स्वामींसाठी त्यांनी आणले आणि स्वामींना ते ओळगवतात. स्वामी म्हणतात, बाई काय करा, निळभट्ट भांडाऱ्याकडे ते अलंकार द्या, ते आम्हाला ओळगवते. तुम्ही सांगा त्यांना फक्त कुठे कुठे ओळगवायचा अलंकार. आणि ते तसं जसं सांगत होते, ते जसं जसं सांगत होते तसं तसं ते त्या अवयवी तो अलंकार ते ओळगवित होते. बाहुभूषण इथे बरोबर, किंवा मनगटामध्ये घालायचा अलंकार असेल तो मनगटामध्ये. आता त्याच्यामुळे काय झालेलं आहे की स्वामींची श्रीमूर्ती शोभिवंत नाही दिसत, तर त्या अलंकाराला पहिल्यांदा अशी जागा मिळाली की ते अलंकार चांगले दिसायला लागले. आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे की त्या अलंकारांची किंमत वाढली. तसं या ठिकाणी सुद्धा
स्वामींच्या श्रीमुकुटी त्या माळा जेव्हा ओळगवल्या जातात तेव्हा त्या माळा अजून सुंदर दिसतात, अजून चांगल्या दिसतात. फुलं तेच आहेत, अलंकार तेच आहेत. ते जर का आपण परिधान केले, आपण उपयोगात आणले तर आपल्या देहावर ते चांगले दिसणार नाहीत. आपण कपडे घेताना तसं करतो नाही, शोभतंय का मला, अलंकार घेताना तसंच करतो. साधा चष्मा जर का लागला असेल तर चष्मे पण किती 10 बघतो आपण, हा चांगलं दिसतोय का, तो चांगलं दिसतोय का. परंतु या वेळेला आपण आपली किंमत वाढवत असतो, परंतु परमेश्वराच्या संपर्कात जर का एखादी वस्तू गेली तर त्या वस्तूची किंमत वाढून जाते. परमेश्वराच्या संपर्कामध्ये एखादा पाषाण गेला तर ते पाषाण सुद्धा काय होतं, पवित्र होऊन जातो. काष्ट गेलं तर तो काष्ट प्रसाद होऊन जातो, वस्त्र गेलं तर ते वस्त्र प्रसाद होऊन जातं. ही परमेश्वराची वैशिष्ट्यता आहे की परमेश्वर कोण आहेत, परेश आहेत, परीस आहेत. आपलं त्यांच्या संपर्कात जेही गेलं त्याचं सोनं होतं. फक्त आपण त्यासाठी लोखंड असलं पाहिजे बरं का, आपण प्लॅस्टिक असून चालत नाही. परमेश्वर जरी परीस असले आणि आपण प्लॅस्टिक असलो तर आपल्या देहाचं, आपल्या जीवाचं काही सोनं होणार नाही. त्यासाठी आपल्याला सुद्धा लोखंड होणं अपेक्षित आहे देवाला. आणि म्हणून परमेश्वराच्या संपर्कात जर साधारणशा वस्तू, निर्जीव वस्तू गेल्या तर त्यांची एवढी किंमत वाढते, तर सजीव जर का गेला तर त्याची किती किंमत वाढत असेल. स्वामी म्हणतात मला एक जन्म द्या आणि मग काय होतं ते बघा, तुम्ही तुमच्या जीवाचं काय सोनं होतं ते बघा. म्हणजे आपल्याला या निर्जीव वस्तूवरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपलं काय करतील देव. निर्जीव वस्तूला तर मोक्ष देता येत नाही, आनंद देता येत नाही, ज्ञान देता येत नाही. आपल्याला सर्व काही भेटणार आहे, त्या सर्व गोष्टींसाठी आपण योग्य आहोत. आणि म्हणून त्या दृष्टीने देवाच्या संपर्कात आपण गेलो पाहिजे. आपलं महत्व वाढवण्यासाठी आपण गेलं पाहिजे आणि आपलं महत्व आपण वाढवून घेतलं पाहिजे देवाकडनं. आपण देवाचं महत्व वाढवू शकत नाही. आपण देवाला पुरणपोळी खाऊ घालू शकत नाही, देवच खाऊ घालणार आहेत आपल्याला. हे सगळंही देवाचे, मा देव देईल ते आपले, इतकं स्पष्ट वचन सांगून सुद्धा आपण काय म्हणतो, आम्हीच खाऊ घालतोय देवाला. आपण देवाचं महत्व वाढवायला जातो. देवाचं महत्व आपण कोणी वाढवू शकत नाही, ते महत्व आहेच देवाचं. आपल्याला आपलं महत्व वाढवून घेता आलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपल्याला स्वामींच्या सेवेमध्ये जाता आलं पाहिजे, उपस्थित होता आलं पाहिजे आणि तिथे समर्पित सुद्धा होता आलं पाहिजे. आणि म्हणून सांगितलं श्री शेखरी मुकुटमाळ विराजमान. ती विराजित केल्या जाते तेव्हा ती माळा शोभिवंत दिसते. त्यातलीच एक छोटी माळा जेव्हा स्वामींच्या मनगटामध्ये घातल्या जाते तेव्हा ती तिथे सुद्धा शोभून दिसते. त्याचा गुच्छ बनवून दिला तर ते गुच्छ सुद्धा शोभून दिसतो. पाकळ्या करून जर का टाकले तर पाकळ्या सुद्धा कशा होतात, शोभिवंत दिसतात. तिथे स्वामींना स्पर्शून आलेल्या त्या पाकळ्या आहेत. आणि म्हणून इथे एक एक अलंकार आता बाईसा स्वामींच्या ठिकाणी ओळगवत आहे. गोसाव्यांच्या भाळ प्रदेशी कस्तुरीचा आडा रेखिती, सर्वांगी यक्षकर्दमाची भोरी देती. म्हणजे चंदनाचा लेप जो आहे तो लावल्या जातो. श्रीकंठी गळदंडा, श्रीकंठी म्हणजे गळ्यामध्ये घालण्याची जी माळा आहे त्याला श्रीकंठी असं म्हणतात. आणि खास करून जे गळ्याच्या जवळ आहे, म्हणजे थोडस छोटी माळा आहे ती गळ्याच्या जवळ आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, श्रीकंठी असं म्हटलेलं आहे. एरवी गळ्यामध्ये घालायचं त्याला काय म्हटलंय, गळदंडा म्हणजे मोठा हार. आणि जे गळ्याच्या जवळ घातल्या जाणार आहे किंवा लहान माळा जी बनवलेली आहे त्याला गळदंड असं म्हटलं जातं. म्हणजे श्रीकंठी असं म्हटलं जातं. म्हणजे दोन्ही मध्ये फरक आहे. आपल्यासाठी सगळे हारच आहेत, छोटे काय आणि मोठे काय. पण लीळाचरित्र जर का वाचलं, पूजावसर जर का वाचला तर लक्षात येतं की छोटी माळा असेल त्याला श्रीकंठी असं म्हणतात, मोठी माळा असेल त्याला गळदंड असं म्हटलं जातं. आणि बाईसा काय करतात, श्रीकंठी गळदंडा तया गळदंडे अशी तिन्ही बाका. म्हणजे गळदंडा 3 प्रकारचा बनवल्या जातो, कधी असा कधी असा कधी असा. एक माळ तरी गळदंडा, दोन्ही माळा तरी गळदंडा आणि तिन्ही माळा तरी गळदंडाची. म्हणजे एक माळा असेल, जसं आपण हार वाहतो की नाही, एका सिंगल तर याचं असतं त्याला सुद्धा गळदंडा हारच म्हणतात.
ते जर का डबल माळेचं सुद्धा जर का बनवलं गेलं तर त्याला सुद्धा गळदंडाच म्हणतात, आणि 3 माळांचं जर का बनवलं गेलं त्याला सुद्धा गळदंडाच म्हणतात. परंतु ती बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या. किंवा त्या हाराला आपण खाली कधी कधी एकच बोंडा असतो, कधी 2 असतील, कधी 3 असतील. म्हणजे भटोबास जे फुलांचे अलंकार बनवतात ते रोज काही ना काही वेगळं त्याच्यामध्ये आपलं कौशल्य उपयोगी लावतात स्वामींना अर्पण करण्यासाठी. रोजचं एकच एक असा अलंकार नाही, वेगळेपणा त्याच्यामध्ये रोजच्या त्या क्रियेमध्ये, सेवेमध्ये त्यांचा तो बघायला आपल्याला मिळतो. आणि मग 3 माळा तरी गळदंडाची, शेवंत्या मोगऱ्याची दाट माळ गुंफिती. शेवंतीची फुलं आणि मोगऱ्याची फुलं यांची दाट माळ गुंफतात. माझी माझी वान सारिती, म्हणजे मध्ये मध्ये आजकाल जर का तुम्ही तो मोगऱ्याचा गजरा बघितला, तो दाट असतो का? दाट असतो का? त्याच्यामध्ये धागे पण दिसतात. दाट कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये तो हार गुंफलेला आहे त्या दोऱ्यामध्ये तो दोरा दिसला नाही पाहिजे तर ते दाट आहे, आणि न दिसण्यासाठी जास्त फुलं त्याच्यामध्ये ओवावी लागतात तर त्याला दाट असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने माझी माझी वान सारून असं सुंदर घट्ट असा तो माळ गळदंडा तयार केली. गळदंडा श्रीकंठी ओळगविती, भटोबासांनी तयार करून ठेवलेला आहे. बाईसांकडे ते सुपूर्द केलेलं आहे. स्वामींना जेही अर्पण करायचं असेल ते बाईसांकडे सुपूर्द केल्या जातं, आणि मग बाईसा ते ओळगवतात. का बरं? तिथे बाईसांचा हक्क आहे असं आहे म्हणून आहे का ते? तसं नाही. कुठला पदार्थ कसा ओळगवायचा, कसा वाढायचा, कसा द्यायचा याचं ज्ञान बाईसांना आहे. असं ते ताट वाढतात ना जेवणाचं, ते मीठ कुठे वाढतात माहितीये का? भाताच्या बाजूला मीठ वाढायचं नसतं बरं का. एखाद्याला कमी दिसत असेल तो भात आणि मीठ एकत्रच कालवेल. का बरं? भात आणि मीठ सारखी दिसायला आहेत म्हणून भातापासून मीठ थोडंसं लांब वाढायचं. म्हणजे ते एक ज्ञान असलं पाहिजे की कुठे काय वाढायचंय, कसं वाढायचंय, वाढलेलं ताट समोर त्या व्यक्ती पुढे कसं ठेवायचं आहे, भाजी कुठे आली पाहिजे, चपाती कुठे आली पाहिजे, याचं ज्ञान बाईसांकडे आहेच. परंतु त्याचं पालन सुद्धा आहे. अनेकांकडे ते ज्ञान असतं पण त्याचं पालन नसतं. ते कसं तरी ताट वाढून आपलं देतात. तसं नाही पाहिजे. मग बाईसांकडे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे की स्वामींचं आसन कसं रचायचं आहे, स्वामींना उदक कसं ओळगवायचं आहे, स्वामींना कुठला पदार्थ द्यायचा आहे, किती द्यायचा आहे ते पण लक्षात आलं पाहिजे बरं का. म्हणजे चपाती किती वाढायची आहे, भाकरी किती वाढायची, भाजी किती वाढायची, कशी वाढायची आहे याचं ज्ञान पुरेपूर बाईसांकडे आहे. सेवा करण्याचा तो जो काही भाव आहे, आवडी आहे, त्याच्यामध्ये एक त्यांचं कौशल्य सुद्धा उपयोगामध्ये येतं. आणि म्हणून म्हणजे जास्त भावनिक असणं पण जास्त उपयोगाचं नाही. भावनिक असा तुम्ही, पण भावनिकतेला सुद्धा ज्ञानाचा आधार असणं गरजेचं आहे. नसेल तर काय होईल? एका ठिकाणी आम्ही गेलो, त्यांनी काय केलं की चहा पण दिला आणि कलिंगड पण दिलं त्याच्यासोबत. आता कसं खायचं हे मला हे समजेना. ते कलिंगड चहात बुडून बुडून खायचंय की काय? म्हटलं हे दोन्ही पैकी एकच काहीतरी द्या. त्याने नाही बाबा दोन्ही घ्या. अहो म्हटलं कलिंगडाचे गुणधर्म वेगळे आहेत, चहाचे गुणधर्म वेगळे आहेत. कलिंगड थंड आहे, एक तर कलिंगड गरम करून द्या, नाही तर चहा थंड करून द्या. म्हणजे हे वाढायचं ज्ञान आहे का सांगा बरं? हे म्हणजे कुठल्या वेळेला काय द्यायचं आहे याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. सेवा करत असताना ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ते बाईसांकडे बरोबर ते गोष्टी माहिती आहेत, आणि म्हणून बाईसांकडे त्या गोष्टी सुपूर्द केल्या जातात. सिलिका दोन्ही आणि ती सकाळच्या पूजा अवसरात ते बाईसांकडे ओळखवतात. कारण की सेवा करत असताना सेवेची आवडी सुद्धा असावी लागते. आवडी असेल तर काय होतं, ती सेवा उत्तम प्रकारची होते. तो सेवा करणारा व्यक्ती जो आहे तो कंटाळला नाही पाहिजे. आता आपण एखाद्याला पाणी वाढायला सांगितलं, त्याला दम देऊन सांगितलं तूच पाणी वाढायचं. आता आपण दम दिल्यामुळे तो वाढतोय, पण ते वाढण्यामध्ये त्याची आवडी नाहीये, तो कसं तरी वाढतोय आपलं.
निम्म खाली सांडतोय वगैरे वगैरे, मध्येच पाणी वाढत नाहीये, म्हणजे त्या सेवेत जर का आवडी नसली तर ती सेवा उत्तम प्रकारची होत नाही. म्हणून ज्याला ज्याची आवड आहे त्याला ती सेवा आपण दिली पाहिजे. अशा पद्धतीने या संपूर्ण सेवेचं ज्ञान आणि विशेषतः म्हणजे आवड बाईसांकडे आहे. बाईसांकडनं पूर्व काळामध्ये जे काही चुका झालेल्या सेवा करताना त्या चुका परत होता कामा नये म्हणून बाईसा प्रत्येक सेवा ही आवडीपूर्वक लक्षपूर्वक बाईसा करतात. जसं आमचे निळभट्ट भांडारेकर होते, 16 वर्ष स्वामींचं सन्निधान आहे, सेवादास्य आहे, आणि ते करत असताना जर का स्वामींचं शयनासन रचायचं असेल तर उत्तम प्रकारची जागा ते बघायचे की कुठे हवा लागेल व्यवस्थित, कुठली जागा व्यवस्थित आहे, समस्थळ कुठली आहे, कुठे पाय करायचे आहेत, कुठे डोकं करायचं आहे, सगळ्या गोष्टी बघून मग ते स्वामींचं शयनासन रचायचे. पद्मासन रचत असताना सुद्धा लक्षपूर्वक सगळी ते सेवा करायचे. आणि म्हणून बाईसांकडे या गोष्टी सुपूर्द केल्या जातात आणि तो पदार्थ असेल, त्या वस्तू असतील, ते बरोबर बाईसा स्वामींना ओळगवितात. आणि मग श्री मुकुटी मुकुटमाळ, मोकळ्या पुष्पांची पूजा करीती, म्हणजे मोकळी फुलं पण ठेवलेली स्वामींच्या श्रीमूर्तीपाशी ओळगविल्या जातात. श्रवणी झळंबुके, म्हणजे स्वामींच्या कानामध्ये, कर्णामध्ये, श्रीकर्णामध्ये सुद्धा ओळगवण्याची एक छोटी माळ भटोबास तयार करतात, ती श्रवणी झळंबुके ओळगविल्या जातात. बाहुभूषणे, बाहूमध्ये बांधायचे जे काही छोटा गजरा आहे तो सुद्धा त्यांनी फुलांचा अलंकार तयार केलेला आहे आणि तो सुद्धा स्वामींना ओळगविल्या जातो. कळियांचे हात सरे, आणि मनगटामध्ये बांधण्यासाठी फुलांचे हात सरे नाहीत, कळियांचे हात सरे, म्हणजे कळ्या या फुलांपेक्षा नाजूक आहेत आणि म्हणून त्या मनगटामध्ये ओळगविण्यासाठी नाजूक मोकळ्या फुलांची, कळ्यांची जी हात सरे आहेत ते तयार केलेले आहेत. श्रीकरी फुलांचा झेला ओळगविते, आणि श्रीकरामध्ये फुलांचा झेला म्हणजे गुच्छ तो ओळगविला जातो. म्हणजे जो काही फुलांचा गुच्छ वाहिला जातो ते काही आत्ताची शोध नाहीये. हा लीळा चरित्रामध्ये हे अनेक फुलांचा गुच्छ तयार करून देवाला रोज प्रतिदिनी त्रिकाळ पूजावसरी ओळगविण्याचा विधी आम्हाला या लीळा चरित्रामध्ये वाचायला मिळतो. आणि मग धुपाटणं अंगारा आणतात, धुपाटणं आणि त्याच्यामध्ये अंगार म्हणजे विस्तव आहे, तो स्वामींना ओळगविला जातो. श्री शेखरी मुकुटमाळ विराजमान, श्रीकंठ मंडित सुवर्ण विचित्र माळा. श्रीकंठ मंडित, श्रीकंठ माळा म्हणजे गळ्याच्या जवळ असलेली छोटी माळा, मंडित म्हणजे चांगल्या प्रकारची बनवलेली, सुवर्ण विचित्र माळा म्हणजे त्याच्यामध्ये पिवळ्या रंगांची फुलं आहेत त्याच्यामुळे ती सुवर्ण माळासारखी ती आपण म्हणूया त्याला, कवींनी तसं म्हटलेलं आहे. आणि विचित्र माळा, विचित्र म्हणजे, विचित्र ह्या शब्दाचा आत्ताचा अर्थ वेगळा आहे. एखाद्या लहान मुलाला म्हणतो विचित्र आहे तो मुलगा, विचित्र म्हणजे मस्ती करणारा आहे वगैरे, पण विचित्र ह्या शब्दाचा अर्थ साहित्यिक विचित्र म्हणजे वेगवेगळे, विविध प्रकारचे, विविध रंगाचे असे फुलं आणि त्याच्या माळा स्वामींना ओळगविल्या जातात. अशा प्रकारे स्वामींचा हा सायंकालीन पूजा अवसर आहे. तो सायंकालीन पूजा अवसर या ठिकाणी संपन्न होत आहे. जो सकाळीही स्वामींचा पूजा अवसर केला जातो त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारे गंध लावल्या जात आहे. त्यानंतर पुष्प वाहिल्या जातात, पुष्पांचे अलंकार वाहिले जातात आणि धुपाटणा अंगारा वगैरे आणून त्यावेळी उत्तम प्रकारचा असा जो धूप आहे तो धूप ओळगविला जातो, धूप त्याच्यामध्ये टाकल्या जातो आणि पाचे वाती उजळून आरती पालमांडा ठेवीती. पाचे वाती म्हणजे त्या आरतीचं जे ताट आहे त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या अशा ज्या काही वाती आहेत, फुलवाती आहेत, त्या प्रज्वलित केल्या जातात आणि ते पालमांडा ठेवीती, आरतीच्या ताटामध्ये ते निरंजन ठेवले जातात
आणि मग गोसाव्यांची धूपारती होय, मंगळारती होय. धूपारती म्हणजे धूप दाखवलं जातं, जे दीप प्रज्वलित केलेले आहे त्याच्याने मंगळ आरती होय, म्हणजे ती आरती ओवाळल्या जाते. जयतु मंगळ मंगळा परम मंगळ रूपा ही जती ओळगविती. आणि ते म्हणत असताना, ते दाखवत असताना ते प्रार्थना म्हटल्या जाते. म्हणजे महानुभाव पंथामध्ये प्रार्थनेला खूप महत्व आहे, विनंतीला महत्व आहे. तुम्ही जोही काही विधी कराल तो विधी करत असताना तुम्हाला प्रार्थना म्हणणं हे क्रम प्राप्त आहे. एकदम वृक्षपणाने जर का तुम्ही दिलं, प्रार्थनाच केली नाही, आग्रहच केला नाही, तर त्या क्रियेचा स्वीकार जसा तसा होत नसतो. त्याचं उदाहरण जर का आपल्याला बघायचं झालं की एकांक काळामध्ये आमचे स्वामी काटोल विभागामध्ये त्या किल्ल्याच्या परिसरातनं विजे करत असताना कोणी बघितलं स्वामींना? उदळीनाथांनी स्वामींना बघितलं. स्वामींना बोलवणं पाठवलं, सैनिक पाठवले, सेवक पाठवले आणि स्वामींना बोलवून घेतलं. आणि स्वामींना समोर आले. स्वामी हे झोपड्यावर बसलेले होते आणि स्वामींना बघितल्यानंतर ते एकदम वेधले गेले. इतकी सुंदर श्रीमूर्ती आहे आणि त्यांनी आपलं देह असं उपेक्षित का ठेवलेलं आहे? ऐश्वर्यामध्ये राहिलं पाहिजे त्यांनी. परंतु आमच्या स्वामींच्या कटी प्रदेशी एक सुडा, एक धोतर नेसलेला आहे आणि श्रीमुकुटी एक सुडा, एवढंच वस्त्र आहे स्वामींचं. आणि कुठल्याही प्रकारचे अलंकार नाही, काही नाही. आमच्या स्वामींच्या श्रीमूर्तीवर अशा जे काही फांद्या वगैरे आहेत त्याच्या रेघोट्या अशा उमटलेल्या आहेत, पुढे केसांमध्ये काही अडकलेलं आहे स्वामींच्या. अशा प्रकारची उदासीन वृत्ती स्वामींनी स्वीकारलेली ती मूर्ती बघून ते म्हणतात की आपल्याकडे जी विद्या आहे वयस्तंभिनी नावाची, ती यांना दिल्या गेली पाहिजे. अशा सुंदर असणाऱ्या देहाला म्हणजे स्वामींना ती दिल्या जावी आपल्याकडनं, असं मनात येतं आणि लगेच ते देऊ इच्छितात, देतात स्वामींना. पण स्वामी मात्र ती विद्या घेत नाही. मग त्यांच्या लक्षात येतं की आपण देतोय पण हे घेत नाहीत. म्हणजे ह्यांना सुद्धा कळतं की आपण काय देतो आहोत, हे त्यांना कळतं, त्याची जाणीव आहे त्यांना. आणि आपली चूक अशी आहे की आपण यांना विचारलं सुद्धा नाही की तुम्ही ती विद्या घ्याल का, असं विचारलं नाही. किंवा ती विद्या माझ्याकडे आहे तुम्ही ती घ्या अशी विनंती सुद्धा आपण केलेली नाहीये. आपल्याला ती विनंती करणं क्रमप्राप्त आहे. आणि मग स्वामींना आधी ते बसवतात, स्वामींच्या समोर ते बसतात, स्वामींची सेवा आधी करतात, स्वामींचे केस विंचरून काढतात, स्वामींचं जे श्रीमूर्ती आहे ती पुसून काढतात चांगल्या स्वच्छ कपड्याने. आणि मग स्वामींना विनंती करतात की माते वयस्तंभी नामे विद्या असे, तिचं इतकं इतकं वर्ष आयुष्य, 1000 वर्ष आयुष्य आहे, वळीत पळीत न त्याच्यामुळे होत नाही, तर ती विद्या तुम्ही स्वीकारा अशी विनंती केल्या जाते. आणि मग विनंती केल्यानंतर आणि मग स्वामी ती विद्या स्वीकारतात. म्हणजे विनंती ही अतिशय महत्वाचा भाग आहे की तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कार्यकाळामध्ये तुमची सकाळची जी काही सुरुवात आहे ती सुद्धा विनंतीने झाली पाहिजे. तुमच्या दिवसाचा जो शेवट आहे तो सुद्धा विनंतीनेच झाला पाहिजे. आणि दिवसभरामध्ये सुद्धा आपली देवाला विनंती, प्रार्थना ही आपली सुरू असली पाहिजे. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही देवाला विनंती करू शकता की आज दिवसभरामध्ये माझ्याकडनं कुठलंही अनिष्ट, हिंसा, विकल्प अशा कुठल्याच प्रकारच्या क्रिया माझ्याकडनं घडू नये यासाठी देवाला प्रार्थना केली पाहिजे. आणि आपण स्वतः सुद्धा त्या घडू नयेत म्हणून आपण सुद्धा तयारीत असलं पाहिजे की घडता कामा नये, चुकूनही घडता कामा नये. आणि आता तर आपल्याला कळतंय काय योग्य काय अयोग्य आहे, म्हणजे देवाला ती विनंती करता आली पाहिजे. तुम्ही काही उपहार दाखवत असाल तर आपला सकाळी विषय झाला, उपहाराचे काही 5 घास मोडण्याची काही आवश्यकता नाही. उपहार दाखवायचा असेल तर त्याच्यामध्ये प्रार्थना मात्र खूप आवश्यक आहे. तुम्ही नुसते 5 घास मोडले आणि प्रार्थनाच केली नाही तर तो काही उपहार स्वीकारला जाणार नाही. परंतु तुम्ही 5 घास नाही जरी मोडले पण मात्र विनंती तुम्ही जर का केली, प्रार्थना केली, तर तो उपहार किंवा तो पदार्थ स्वीकारला जाईल, दृष्टपूत परमेश्वर करतील. आणि म्हणून त्या वेळेला सुद्धा तुम्हाला प्रार्थना ही करता आली पाहिजे. घरातनं कुठून आपण बाहेर पडतो आहे कुठे जाण्यासाठी,
तुम्ही तुमच्या स्वकार्यासाठी चाललेला असाल किंवा स्थानवंदन करण्यासाठी चाललेला असाल, निरोपणासाठी येत असाल, तरी देवाला तुम्ही प्रार्थना केली पाहिजे की आमचा प्रवास जो आहे तो निर्विघ्नपणे झाला पाहिजे. फक्त तुमचा प्रवासही योग्य ठिकाणी जाण्याचाच असला पाहिजे बरं का. नाही तर तुम्ही कुणाशी तरी भांडायला चाललेले आहेत आणि तुम्ही म्हणाल की आम्ही निर्विघ्नपणे गेलो पाहिजे ना आलो पाहिजे, भांडण आमचं सफल झालं पाहिजे, असं नाही. तुम्ही चांगल्याच कार्यासाठी गेलं पाहिजे, चांगल्याच ठिकाणी जात असाल तर मग देवाला तुम्ही प्रार्थना करा आणि त्या प्रार्थनेचं निश्चितच तुम्हाला फळ मिळेल. तुम्हाला कुठल्या प्रकारचं काही संकट येणार नाही. आलं तर त्याचं निवारण परमेश्वर करतील, पण त्यासाठी नुसतं प्रार्थनेवर चालणार नाही. तुम्हाला प्रवासभर देवाच्या नामाचं स्मरण देखील करावं लागेल. म्हणजे ईश्वराचं जे अस्तित्व आहे ते आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करावं लागतं आणि निर्माण केल्यानंतर ते साह्य तुम्हाला आपोआप सुरू होतं. तुमच्या शरीरामध्ये जर का प्रतिकार शक्ती असेल तर तुम्हाला औषध नाही घ्यावे लागेल बरं का. प्रतिकार शक्ती आपल्या अंतरामध्ये असली पाहिजे आणि ती निर्माण होण्यासाठी तुम्हाला योग्य आहार आणि योग्य वेळी तो घेतला गेला पाहिजे, तर ती प्रतिकार शक्ती तुमच्यामध्ये तयार होते आणि मग कुठलाही आजार आपल्याला झाला जरी तरी ते एकतर होतच नाही, झाला तरी ती प्रतिकार शक्ती बरोबर त्या आतमधल्या त्या विषाणू सोबत ती बरोबर लढते ती. तसं परमेश्वराचं साह्य जे आहे ते प्रार्थनेच्या रूपाने, नामस्मरणाच्या रूपाने आपण अंतरामध्ये जर का निर्माण केलं, हे साह्य म्हणजे प्रतिकार शक्ती आहे. ते बरोबर विघ्नाशी काय करतं, लढतं ते आणि विघ्नाला दूर करून टाकत असतं. आणि म्हणून तिथे सुद्धा आपली ती प्रार्थना असली पाहिजे, स्मरणामध्ये आपली प्रार्थना असली पाहिजे. कुठलाही विधी तुम्ही करता, सेवादास्य करता, त्या सेवादास्यामध्ये सुद्धा प्रार्थना पाहिजे. आता तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? तुम्ही 2 ते 3 कार्यासाठी आले. एक तर निरूपण आहे म्हणून आलेले आहात, सोबतच स्थानवंदन होतंय म्हणून तुम्ही आलेले आहात आणि त्याच्यासोबत सेवादास्य पण आपल्याला प्राप्त होणार आहे. इथे आलेले प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना जी जी सेवा जमेल ती सेवा सगळेजण करत आहेत. इथे असं कुणीच बसलेलं नाही. लहान लहान मुलं आले ती सुद्धा सेवा करतायत. आपण सुद्धा सेवेसाठी पण आलेलो आहोत. तर तुम्हाला ती पण प्रार्थना करता आली पाहिजे की आम्हाला निरूपणाचा उमळ झाला पाहिजे, ही प्रार्थना आपल्याला करता आली पाहिजे. सेवादास्य आम्हाला उत्तम सेवादास्य प्राप्त झालं पाहिजे. कठीणातलं कठीण सेवादास्य मला मिळालं पाहिजे आणि ते योग्य पद्धतीने माझ्याकडनं झालं पाहिजे. ते करत असताना कुठलाही दोष त्याच्यामध्ये माझ्याकडनं घडू नये, इतरांची मन त्याच्यातनं दुखावल्या जाऊ नये. ही सुद्धा प्रार्थना रोज तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ करावी लागेल आणि स्वतः सुद्धा दक्ष राहावं लागेल की तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावल्या गेला नाही पाहिजे, तुमच्या कुठल्या तरी क्रियेमुळे समोरचा व्यक्ती दुखावल्या नाही गेला पाहिजे. याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि रोजचं स्थानवंदन आहे आणि लीळा चिंतन आहे, त्या माध्यमातून तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना जर का आपण केली तरच आपल्याला सगळे जे कार्य आहेत, विधी कार्य जे आपण करणार आहोत, ते चांगल्या प्रकारच्या पद्धतीने ते आपल्याकडनं पार पडल्या जाणार आहे. एरवी सेवा तर आपल्याकडनं होणारच आहे, पण त्या सेवेची फलद्रुपता काहीतरी प्राप्त झाली पाहिजे. नुसतंच तुम्हाला समाधान वाटलं की मी 2 पंक्ती वाढल्या, याचं समाधान तुम्हाला आहे की मी 2 पंक्तीचे भोजन तयार केलं, एवढं समाधान असून चालणार नाही. ती फलद्रुपता पण झाली पाहिजे आणि तुम्हाला कळलं पण पाहिजे की आपली सेवा फलद्रूप झाली बरं का, असं तुमच्या पण लक्षात येणं तेवढंच आवश्यक आहे. आणि याची फलद्रुपता अशी कळते की तुम्ही कुठल्याही क्रियेला उभे राहता तेव्हा ती क्रिया आपोआप परमेश्वर तुमच्याकडनं करवून घेतात, तुम्हाला उभं करतात, तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतात, त्या क्रियेला तुमच्यापर्यंत पोहोचवतात आणि ती क्रिया बरोबर तुमच्याकडनं करवून घेतात. आणि तुमच्या हे लक्षात येतं की हे आपल्याकडनं शक्य नव्हतं, पण कसं काय झालं बरं. यामागे परमेश्वराच्या साह्याचा तो भाग आहे. आणि साह्य कशामुळे, तर तुमच्या प्रार्थनेमुळे ते साह्य आहे. जसं पंक्तीमध्ये वाढल्या जातं, तर जे ज्यांना पाहिजे ते व्यक्ती काय करतात, मागतात की नाही आम्हाला वरण वाढा, आम्हाला भात वाढा. म्हणजे काय झालं की त्यांनी ती प्रार्थना केली त्यांना, आणि प्रार्थना केल्यानंतर तो वाढणारा व्यक्ती बरोबर त्यांना जेवढं पाहिजे जितकं पाहिजे ते बरोबर वाढतातच.
तसं देवाकडे पण आपण प्रार्थना जर का केली, योग्य पद्धतीच्या गोष्टी जर का देवाकडे मागितल्या, आपण देवाकडे मागायचं नाही, परंतु योग्य त्या गोष्टी देवाकडेच मागायच्या. देवाचं ज्ञान असेल, प्रेम असेल, सेवादास्य असेल, स्मरण असेल, जी काही साधना आहे जी देवाजवळ तुम्हाला नेणार आहे, त्या साधना फक्त तुम्ही देवाकडे मागा. इतर कुठल्याही गोष्टी मागायची कुठलीच आवश्यकता इथे नाही. आणि म्हणून प्रत्येक कार्य करत असताना तुम्ही अन्नदान जरी करत असाल तर त्याविषयी सुद्धा देवाला प्रार्थना करा की आज आमचं काही अन्नदान आहे, चहा आहे की आम्ही बिस्किटच दिलेलं आहे की भोजन आहे, तर ते योग्य प्रकारे उपयोगी लागू द्या, आपण त्याचा स्वीकार करा. तर मग त्या क्रियेची फलश्रुती अजून चांगली होते. आणि म्हणून इथे सकाळच्या, दुपारच्या किंवा संध्याकाळच्या पूजा अवसरामध्ये जे काही धुपारती ओळगविल्या जाते, मंगळारती ओवाळल्या जाते, त्यावेळी सुद्धा इथे प्रार्थना बोलल्या जाते की जयतु मंगळ मंगळा. जयतु म्हणजे हे परमेश्वरा तुमचा जय जयकार असो आणि तुम्ही कसे आहेत, मंगळ मंगळा. म्हणजे जे मंगल आहे, जे चांगलं आहे त्याच्याही पेक्षा तुम्ही चांगले आहात. आणि नुसतेच चांगले नाही तर परम मंगळ रूपा, म्हणजे त्याही पेक्षा परम, म्हणजे परम म्हटल्यानंतर फक्त परमेश्वरच. परम म्हटल्यानंतर तिथे जीव देवता प्रपंच कोणीच येत नाही. परम म्हटल्यानंतर फक्त परमेश्वर आणि परमेश्वराच्या स्वरूपी पावन झालेले जीव, बस तेच परम या पदामध्ये येतात, किंवा त्याकडे प्रवास ज्यांचं चालू आहे तेच परम या पदामध्ये येतात. जसं सांगितलंय पर आणि अवर. पर या पदामध्ये परमेश्वर पैकीचं जेवढं आहे त्याला पर म्हटलं गेलेलं आहे, आणि त्याच्या अलीकडे जेवढं आहे ते अवर या पदामध्ये तर जीव देवता आणि प्रपंच. परंतु जे जीव अनुसरण घेऊन पुनःसंबंधा गेलेले ते सुद्धा पर या पदामध्ये येतात, कारण की त्यांचा मोक्ष निश्चित झालेला आहे. जे भक्त आहेत ते सुद्धा पर पदामध्ये येतात, त्यांचा मोक्षाचा प्रवास सुरू झालेला आहे, ईश्वर प्राप्तीचा प्रवास ज्यांचा सुरू झाला ते पर पदामध्ये येतात. आणि म्हणून ते परम मंगळ रूपा, म्हणजे आपलं रूप कसं आहे, परम मंगळ आहे एकदम. असं शुद्धत्व या सृष्टीमध्ये इतर कोणाकडेही नाही. जेवढं शुद्धत्व देवाकडे आहे, पूर्ण शुद्धत्व आहे. जीवाकडे थोडं अशुद्धत्व आहे, अविद्या नामे. देवतेकडे सुद्धा अशुद्धत्व आहे आणि प्रपंचाकडे सुद्धा अशुद्धत्व आहे. परंतु परमेश्वर मात्र कसे निर्भेळ आहेत, निर्दोष आहेत आणि गुणाचे निधी आहेत. गुणच गुण आहेत परमेश्वराकडे. तिथे सांगितलं 8 गुण सांगून अनंत गुण आहेत, म्हणजे इतके गुणाचे परमेश्वराकडे तिथे उपलब्धता आहे की ज्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. ते सांगितले तर आपल्या डोक्यामध्ये सुद्धा ते बसणार नाही. इतक्या प्रकारचे गुण परमेश्वराकडे आहे, इतक्या प्रकारचे धर्म परमेश्वराकडे आहेत. आणि म्हणून परमेश्वरासारखं परमत्व इतर कोणाकडेही येऊ शकत नाही. केवळ एक मात्र जीव आहे, त्या परमत्वापर्यंत तो पोहोचू शकतो. तो परमेश्वर होणार नाही, पण परमेश्वरासारखा निर्दोष मात्र तो होणार आहे. आणि म्हणून ती संधी आपल्याला आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला परत विनंतीचीच गरज भासणार आहे. आणि म्हणून तिथे म्हटलं जातं की जयतु मंगळ मंगळा परम मंगळ रूपा. हे फक्त एकच आपल्याला ओळ दिलेली आहे, हे जती ओळगविती, याच्यापेक्षा अजूनही प्रार्थना ती मोठी आहे. आणि तुम्हाला प्रार्थना जर का म्हणायची असेल तर तुम्हाला तुमच्या शब्दात प्रार्थना म्हणता आली पाहिजे. कोणीतरी लिहून दिली, ती पाठ केली, ती रोज तुम्ही म्हणता, त्याला प्रार्थना म्हणत नाही, त्याला फक्त वाचन म्हणतात किंवा पाठांतर देणं असं म्हणतात. प्रार्थना ही नेहमी तुम्ही तुमच्या शब्दातच म्हटली पाहिजे. तुम्हाला जे जे आठवतं देवाबद्दल चांगलं ते म्हणता आलं पाहिजे. देवाकडनं देवाचं जे आपल्याला पाहिजे, ज्ञान, प्रेम, स्मरण, सेवा असेल, ते आपल्याला आपल्या शब्दात मागता आलं पाहिजे. त्याला म्हणतात प्रार्थना. ते तुमचे शब्द असले पाहिजेत, तुमच्या हृदयातनं ते शब्द आले पाहिजेत, डोळ्यामध्ये ते उमटले पाहिजेत ते शब्द अश्रू रूपाने, तर त्याला म्हणतात प्रार्थना. नाही तर नुसतंच वाचून काढलं त्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून सायंकालीन पूजा अवसरामध्ये सुद्धा आपण बघितलं की या ठिकाणी स्वामींसाठी जे काही ओळगवायचं आहे
मग ते धूप असो दीप असो जे काही ओळगवायचं त्याची विनंती देवाला आधी केल्या जाते, ती प्रार्थना केल्या जाते आणि मग ते ओळगविल्या जातं. स्वामींची प्रवृत्ती कशी आहे ती जाणल्या जाते आणि मग ते ओळगविल्या जातं. आमच्या स्वामींनी डोमेग्रामलाच असताना जे अवदास्य स्वीकार केलं आणि बाईसा भटोबासांना सांगायला आले की स्वामींनी अवदास्य स्वीकार केलेला आहे. आता अशा वेळेला भटोबा सुद्धा त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडला की आता काय करायचं नेमकं. आणि त्यावेळी त्यांना सुचलं, ते स्फूर्तरूपता झाली की रिद्धपुरून जे वस्त्र आणलेलं आहे ते वस्त्र आपण स्वामींना काय करू ओळगवूया. आणि म्हणून त्यांनी ते वस्त्र स्वामींसमोर धरलं आणि ते म्हणतात जी श्री प्रभू गोसावी यांची प्रसाद दुटी जी आहे त्याचाच तुम्ही स्वीकार करा, अशी प्रार्थना त्यांनी केली. बाईसांना त्यांनी विचारलं नाही की आता कुठली प्रार्थना म्हणू मी, असं नाही विचारलं. त्यांनी त्यांच्या शब्दांमध्ये बोलल्यामुळे ती स्वाभाविकता त्याच्यामध्ये आहे. जसं तुम्ही एखादा पदार्थ तुम्ही स्वतः जर का बनवला तुमच्या पद्धतीने तर तो उत्तम प्रकारचा पदार्थ होतो, स्वाभाविक पदार्थ तयार होतो. पण तो जर का पदार्थ वाचून वाचून तुम्ही बनवला किंवा कोणीतरी सांगतंय त्या पद्धतीने तुम्ही वस्तू टाकत गेले तर तो पदार्थ तर बनतो परंतु त्या पदार्थाला चव मात्र येत नाही. आणि म्हणून तुमच्या स्वाभाविक बुद्धीने पद्धतीने जे करायचं आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने फक्त ज्ञानाचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या स्वाभाविक वृत्तीने तो पदार्थ तयार केला पाहिजे, ती प्रार्थना तयार केली पाहिजे, ती सेवा तुम्ही केली पाहिजे आणि स्वामींच्या ठिकाणी ती अर्पण केली पाहिजे. अशा प्रकारे स्वामींच्या ठिकाणी या प्रार्थना ज्या आहेत ते तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये व्यक्त करायच्या. आणि जे सेवा दस्य तुम्हाला प्राप्त झाली, जी सेवा प्राप्त झाली, जे दान देण्याचं तुमच्याकडे देवाने जी काही जबाबदारी दिलेली आहे ते दान देत असताना सुद्धा तिथे कुठल्याही पद्धतीचा अहंकार नको पाहिजे की आज माझी पंगत आहे किंवा आज माझं हे दान मी दिलं ते दान दिलं. त्यामध्ये सुद्धा प्रार्थना विनम्रता असली पाहिजे. तेव्हाच परमेश्वर परायण सुद्धा त्या पदार्थाचा स्वीकार करतील आणि स्वतः परमेश्वर सुद्धा त्याच्या संबंधित योग्यता जी आहे त्या योग्यतेची वाढ वृद्धी करतील. आणि म्हणून प्रार्थना जी आहे ती अतिशय महत्वाची अशी आहे. आणि ती प्रार्थना भटोबासांनी केली, ती प्रसाद दुटी स्वामींनी स्वीकारली, प्रसन्न झाले स्वामी. म्हणजे स्वामींच्या प्रसन्न होण्यामागे नुसतीच दुटी कारणीभूत आहे असं नाही, तर त्या दुटी ओळगवण्याची पद्धत, ती दुटी ओळगवत असताना प्रार्थनेची जी काही पद्धत आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि म्हणून स्वामी प्रसन्न झालेले आहेत. तर अशा प्रकारे आज आपण द्वितीय सत्रामध्ये सायंकालीन पूजा अवसराच्या श्री चक्रपाणी वासकृत सायंकालीन पूजा अवसराच्या तिसऱ्या आणि चौथ्या चौपदीवर या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.